म्हणा एकदा आता. तेल पाहता पहिला आले तेल अजून म्हणू हा म्हणा बरं चालू चालू आहे चालू आहे. बोला ना तुम्ही. आवाज तर येऊ द्या त्याले त्याच्यातनी. आता आम्ही चाललो आहे त्या बड्डावर. हे माझं कोकरू. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि हे चाललंय बड्डावर ट्रॅकिंग करत करत. एक मिनिट थांब. ओके. हे आम्हाला कोणाचं शेत आहे काय आहे काही माहीत नाही आहे. फक्त आम्ही जातोय और ये मैं हूँ, मेरे साथ मेरा बेटा है, वो दौड़ रहा है. शहरातल्या वातावरणापेक्षा गावातलं वातावरण खरंच सुंदर असतं. रोज 10 वाजता उठणारा व्यक्ती आज सकाळी 7:30 वाजता कोणी न उठवता उठलेला आहे. आणि हे बघा निसर्ग, स्वच्छ सुंदर हवा, छान. आणि आता आम्ही पक्ष्यांचा आवाज. वाव. हे माझं कोकरू. कोकरू थकलेला आहे. हा कोकरू. कोकरू माझं धावतंय. इकडनं चल. हे बघ साईडनी रस्ता आहे. पक्षी बघ किती छान ओरडत आहे है ना. चल तर एकदम पहाडावर गेल्यावर. हे बघा शहरामध्ये शहरातली आजी आणि गावातल्या आजीचा फरक. फिटनेसमध्ये बघा किती फरक आहे. आपण त्या आजीला विचारू थोडंसं. आजी त्या तिथे बड्डावर जायचं आहे, रस्ता आहे का इथून? जाता येईल का? हा 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 धुऱ्यानी असं सरळ नाही जाता येईल, असं फिरून जावं लागेल. मग असं चालले जागा हा नाही तर मग सरके जा ह्या शाळा दिसते शाळेवर हा तर रोडच आहे सरका. सरळ वरती जाता येईल ना? वरचं काय जायला लागते एकदम रोड न जा. हे बरं दिसते पादेवर दिसते. हो तर त्या बड्डावर असं वरती सरळ नाही चढता येईल का? नाही नाही असं रोडच आहे एकदम. ह्या रोडच जाते देवळापाशी. रोडानेच जाऊ का? हा. वाघ वगैरे नाही ना? हा? वाघ नाही आहे ना? नाही वाघ येत आहे रे. आता वाईट आहे ना. तू एवढ्या म्हातारपण कायले एवढं प्रपंच कर? पाहिजे रे दादा आपल्याला. हो. आपल्याला हाय नाही ना. थकत नाही का मग तू? हा? थकत नाही? आता इथे इथं ओके. न्यायचं लाग ना. हा ते गॅस पेटूच आणि काहून पेटवता येतच नाही. नाही आता येतो बरं मी. तुझं घर सांग कुठे आहे, मी सांगतो तुला कसं पेटवायचं. गॅसच नाही आहे तर काय सांगशील. अरे यार तोही आहे. पेटूच येत नाही आपल्याला तर आपण आणलाच नाही ना तो. किती वर्षाची आहे? तुम्ही कोणी गावचे? मी नागपूरच्या. अरे बापा त्या देवळावरच आले. नाही नाही देवळावर नाही. लांजेवर आहे ना. हा निर्मला लांजेवर. हा त्याच्या नाचून आहे. नाच जावाई. हा पुरीचा नातीचा नातीचा पाहुणे कोण आहे? नागपूरच्या. मोठी आहे काय ते? हो वनिता. हा वनिताबाईचा जावाई. मग तुम्ही देवळावर पाहिलं दर्शनाला चालले? नाही नाही असंच पोरगी आहे. पोरीला गाव शेत कसं असते दाखवतो. मग शेत पाहिलं काय तुम्ही? शेत आहे तिकडे तिचे. जाता? हो जातो संध्याकाळी जाऊ. संध्याकाळी जा. तू किती वर्षाची आहे? मला काही वर्ष माहित नाही. माझी जन्मतारीखच नाही आहे. अरे मग एवढ्या लाकडं एवढ्या काड्यान किती दिवसाचं होईल? जरा जरा न्या जमा करा आता उन्हा आहे तो. हा ते बांधून देऊ का कशाने? नाही, बांधतो बांधतो. काढून देऊ थोडस बांधून? नाही बांधतो मी. थांब ना करून देतो ना. ठेवून देतो. या रोडवर जातो मी तशा. इथं ठेवून देऊ का? ठेवतो ना दादा मी. माझ्या आजी सारखीच आहे तू. हो ना बरोबर आहे. माझी सूनच आहे ती निर्मला. हो का? अरे माझं मस्त पोरगं होतं बाबा. पण चाललं गेलं काय. एवढे याच्याने होऊन जाईन का पण? बांधतो आता बांधतो ना. मानशी हो. थांब ना. तोडून टाकशील ना दादा याला तू. अरे हो मला प्रॅक्टिस पण नाही. हो ते ठेवून देऊ काय? ठेवतो मी ते बरोबर. गोऱ्या. ते ठेवतो बरोबर. हो मला प्रॅक्टिस नाही पण. आता तू याला तुटून जाईल आमच्या सगळ्यांना तुटते. ते एखादी दोरी काऊन नाही घेऊन आली मग? आता हे हाय बाधुऱ्यानं. पप्पा त्याच्याने बांधू शकतो.
नाही ते प्रॅक्टिस आजीलाच आहे, आपल्याला नाही आहे. तर ती पुढच्या वेळेस दोरी घेऊन येशील एखादी. हो काय करतो आता नाही येत. आता नाही येत का? दोन आणि नेले नाही इतक्या दोन होते. हा आता घरचं काम करावं लागते, जेवावं लागते. ते आहे मग. आणि काय सांग. पोरग कसं गेलं? पोरगं बिमार होतं बाप्पा, काही न मेलं काही न. लहानपणीच मेलं का? महागे काय हा महागे हो महागे तर लहान लहानच घेते बाबा. 2 वर्षाची 3 वर्ष. बाबाजी बस आता गेले 4 वर्ष. पटकन होतं. हा मदतला घेऊ का? हा पाहिजे. गठण बांधून देऊ का? असं दाबायचं का पाणी? हा. दाबू का मी? म्हणजे ढिलं होते ना मग. हा आता म्हणजे पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून कामं केली आहेत, आम्हाला म्हटलं तुम्हाला शहरातल्या लोक काय आम्ही तो दोरी घेऊन आलो असतो. दोरी नाही जमत नको. इथं कसं घालायचं का? हे करून पाहू का मी? त्याला इथं अशी हा, पिड्डा मारायचा. आता याला टाकू इथं. छान, छान. हा आणखी असं, असं. असं बांधावं लागते. कास्तकारीमध्ये खराब आहे दादा. तर काही येईल पाहिजे ना, काय फिरते त्यांनी पुढे. हा याला इथं नाही. हा म्हणजे हा घे. थांब, हा घे. ते नको ठेवून तिथं. बरे कसं जरा सापडल्या बाईच्या जातील मला लोट राहते. तसंच नाही जायचं. सापडलं तर सोडतो. माझी बायको अशीच आहे. तुम्ही काम केले आहे ना दादा? नाही कामं नाही केले. घर एखादी वस्तू सापडली तर सोडत नाही ती. मग तशी ते वारा घे ना. हो का? घरच्या वावरात लोकांच्याने केले. लोकांच्याने भर दिले हा बापा. ठेवून देऊ डोक्यावर? कशी घेऊन जाशील? उचलतात आणि बरोबर. ठेवून देतो ना. माय आता तू भूलशील काय? नाही नाही कुठं बोलतो? लोकेशन आहे. हे बघ, ह्या इथं ही शाळा आहे. हा ही वाली. हा. शाळेपासूनच जायचं ना? या शाळेपासून जाय हा. आणि त्याच्यासमोर जर गेला का सडकच आहे. हा, ठीक आहे. हे उचलून देऊ का? पाहू दे बरं. माझ्याने होईल का? हा, ठीक आहे. होऊन जाईल. हा, घे. थांबून जा. थांबून जा, थांबून जा. हा जाय बा. ठीक आहे. हा. जाशील का? जातो जातो. आजो थांबून जा. काय पडली? पडू दे. टाकू का? लोभ लोभ आहे ना बाईला. बाईला ते लोभच खूप राहते. जा. माझ्या बायकोला लोभ आहे. किती स्ट्रेट सगळं छान केलेलं आहे ना. हे बघ स्ट्रेट लाईन्स. बघ इकडे बघ. काय वाटते तुला? किती छान स्ट्रेट स्ट्रेट यांनी झाडं लावली आहेत ना. स्केल यूज केली तुला काय वाटते आपण आता जे पायी चाललो आहे तिकडे तर मज्जा येईल. मजा येईल. हो. आणि घरी असतो तर काय केलं असतं? क्यूब सोबत खेळली असते म्हणजे. टीव्ही बघितली असती, नाही कार्टून बघितलं असतं. कार्टून नाही बघत मी. हां मग मी युट्यूब बघते. यूट्यूब बघितलं असतं. त्याच्यापेक्षा हे छान वाटतं ना. हां हा थोडीशी डोंबडी होशील तू उन्हामुळे. का बरं सर्दी झाली? हा. कशी काय? तर ते कूलर होता ना. अरे तो रुमाल आहे का? हो द्या ना. पण आपल्याला रस्ता दिसत नाही होतो. मला दिसतं. चल तुम्ही दाखवते मी. रस्ता ढूंढना पडेगा. मॅन वर्सेस वाईल्डचं एपिसोड माहिती आहे तुला? हा मॅन वर्सेस वाईल्ड. हा, ते तो अबी मुलगा- इथे काय साप राहू शकते का? अबे यार तुम्ही एवढे काळ्या का करता पप्पा? आई बघ ना बे इथे गड्डे आहे ना छान जमिनीमध्ये भुसभुशीत डंक गड्डे मारून मी. आहे ना. हा. इथे पण गड्डे आहेत. मा डेड बॉडी साठी तर नाही का? नाही बे डेड बॉडी नाही देव राहते. माणूस. इथे बघ चिमण्या खूप ओरडत आहे. दोन आले पप्पा तुम्ही. एक तुझ्याजवळ ठेव. खिसा आहे का? माझ्याकडे खिशा नाही. देऊन दे मला. नाही माझ्याजवळ मला सर्दी आहे. ठीक है ओके चलो देखते हैं अभी हमें रास्ता मिलेगा या नहीं मिलेगा. हा.
काय दिसलं तुला? हे गाडी अबे ते घाणेरड नाही मूर्ख, ते डिंक आहे. आम्ही लहान असताना आम्ही असं झाडाचं डिंक काढायचं. हे बघ डिंक आहे ते. म्हणजे डिंक म्हणजे आता काय सांगू, मला मराठीत त्याला डिंक म्हणतात एवढं माहित आहे. खातात हे. खाऊ छान नका. अगं आपण घरी जाऊन आजीला दूर विचारू, पण हे डिंक आहे. ठीक आहे, ठीक आहे ठेवून खिशात दे. ठेवून दे. डिंक आहे ते. हे पण इथे पण आहे. पप्पा, हे कडक झालेलं आहे. ते घाणेरड्याची घाणेरडं नाहीये, शहाणे. वाव, हे बघा किती वेगळ्या टाईपचं आहे. काय ओके, हे फुलं आहेत. चोरी पकडली. फक्त बघून घे, त्याला खाज नाही लागली पाहिजे. आपण दोघंही नवीन आहोत, आपल्याला माहित नाही कोणतं फूल खाजेचं आहे की काय आहे ना. आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. सुरू नाही झालेलं आहे, खूप जास्त झालं. हा, हे घेऊ शकते वधू, वाव, हे घेऊ शकते तू. तेच मला तिकडे पण दिसलं. हे छान असतात. फक्त हा सॉफ्ट आहे ते. वाव, गेहू आहे का? काय आहे माहित नाही ग, मला त्याचे नाव नाही माहित. किती सुंदर. शहरातल्यांचा हाच प्रॉब्लेम आहे, छोट्या छोट्या गोष्टीची नावं माहित राहत नाही. आपल्याला त्या बड्डावर जायचं आहे. हो, तेच आता आम्ही मध्यभागी आलेलो. हे असं राहते ना, या टोकावर यायचं मग. हा, टोकावर जायचं आहे. ठीक आहे, आणि मग तिकडून घसरत घसरत खाली यायचं. घसरत येशील का शहाणे. कोण एवढी मेहनत करते? 14 किलोमीटर चालली होती मी, तर कध- कुठे वैष्णो देवीला. ओ माय गॉड, पायाची तार आहे. आऊच. लागलं. नाही. हा तार बघ ह्या लाकडाला बांधलेला होता, म्हणून तुझ्या पायात गेला. तू एक काम कर, मला राहू दे समोर. हो, तुम्ही काढी. हम्म. मला नको मारा. पण कुठं? एक पिंक कलरची लाईन बनली. कुठे दाखव. काय ना तेवढंच, नाजूक नको होऊ जास्त. क्या हो गया आमा. काहीतरी रुतलं मला. हे मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये आम्ही बघितलं होतं की असं चालताना काहीतरी काडी हातात घेतली की म्हणजे कोणता जानवर वगैरे. सेफ्टी साठी पण, आणखी असं काहीतरी केलं तर काहीतरी होते एवढं माहित आहे. अरे तसं नाही करावं लागत पप्पा ते. हा. हे लाकड घ्यावं लागते हम्म. आणि हे असं असं करून न्यावं लागते, म्हणजे झाड आपल्या पायात नाही. ओके, असं असं करत नाहीचं का. असं असं नाही, हा. असं असं कर. अगे म्हणजे अगं आता इथे रोड क्लिअर आहे ना आपला, हा. मग कशाला असं असं करू, एनर्जी वेस्ट. जेव्हा हाँ, असं जेव्हा धुके जरूरत, जब वगैरे जरूरत राहतात. पड़ी तब करेंगे उसको. ठीक है, आय थिंक. चला नाही. अबे इथून इथून घुसू ना त्यांच्या त्या शेतातून जाऊन, तसे जाऊ ना. या नाही तर इथे समोर रस्ता नाही दिसत आहे. समोर रुका. हा जा, बघशील. थांब थांब थांब, थांबून जा. हा, व्हेरी गुड. एक काम करा, ते फोन मला देऊन द्या. आता कुठे तेवढे लंबा हात पोचणार आहे तुझा. द्या फोन द्या. हा, बच गए. इथून चला. कुठून. इथून. ठीक आहे. हा, ची मम्मी आणि मम्माची मम्मी हे तिघेही टोकत राहते. आता आपण दोघच जण जर नसतो आलो ना, तर मग आता आपल्याला डायरेक्ट रोड वरून जावं लागलं. हा, तिने एवढे दूर जाऊ नसतं दिलं आपल्याला. हा, रस्ता कुठे आहे माहित नाही, पण आपल्याला रस्ता शोधावा लागेल, रस्ता तयार करावा लागेल. ओके, चलो. ठीक आहे. माझी चप्पल कोणी धुतली होती का? तुझी चप्पल कोण धुवून देणार आहे, तूच माझे शूज धुवून देत असते. आणि मला त्याचे पैसे मिळतात म्हणून धुते मी. बघ सांभाळून या. इट्स इझी फॉर मी ब्रो. थांबून जा, इथे तार आहे. कुठे तारा? इट्स नॉट इझी फॉर मी ब्रो. हा, थांब. तो समोरचा ताराला टच नाही करायचं. करंट लागतं ना. आता आहे, हे बघ अशी पकड. हा, भारी. उठ. हा, चल. कदम कदम बढ़ाना डर. हे बघा ट्रान्सपरंट. काय स्टोन आहे ते छोटे छोटे. आता तुम्ही हे ठेवू शकता तुमच्या खिशात.
ठीक आहे. गेली सर्दी? हो. ओके. एवढ्या उन्हात सर्दी होऊन काय रे? अबे हे लागलेलं आहे, कोपऱ्यातून जावं लागेल आपल्याला. काय लागलं? काहीतरी धान्य आहे ना त्यांचं, साईडने जाऊ आपण. ठीक आहे. किती वर्ष झाले तुम्हाला इथे शेती करून? बापा मला तर 60 झाले ते. किती एकर शेती आहे? 6 एकर. होते का पावसा पाण्याचं वगैरे? नाही मजूर आहे ना. मजूर आहे ते, हम्म. पण येते का मजूर वगैरे? हो आणि नुकसान झालं तर भेटते का शासनाकडून भरपाई? भेटते ना. नुकसानमध्ये हे झालं ते झालं. हे बघा, हा. ओलिताची शेती आहे, छान विहीर आहे हा. बाबांकडे. हे मोठी विहीर, पाणी लागलंय. आताच गहू कापून ठेवलाय. हो. हे झाडे आहे. मग तुम्ही किती वेळपर्यंत राहता इथे? बस झालं टाइम. सकाळी चालले होते सकाळी 7ली आहे. आणि आता घरी जाण. आता जातो घरी. तुम्ही दिसले म्हणून आवाज दिला तुम्हाला. हे हे डिंक आहे ना, हे झाडाला लागलं होतं. कालचं डिंग नाही हे कळू का हे नेता बरोबर नाही. हे गोल्ड झाड. हां. मग संध्याकाळी किती वाजता याल तुम्ही आता? संध्याकाळी मी आता 5:30 वाजता. 5:30 वाजता. तुमचं वय किती आहे? माय वय आहे आता 78 79. 79 वर्ष. हो, 79, 79 इयर्स ओल्ड आहे. हो, आणि बघ, आपल्या शहरात कसं असते, हो, एवढं असलं की हातपाय नाही आलं. तिथे बघा, रोज सकाळी येतात, शेतात लक्ष देतात, हो, है ना. आता घरी जातील एवढ्या उन्हात. हो. पाणी येते ना. पाणी मस्त होतं ना, फिल्टर सारखं. हो. विहिरीचं पाणी आहे. बघ किती छान थंडगार आणि फिल्टर थंड आहे. एसी सारखं. हे बघ, या दारातून आपल्याला आता निघायचं आहे. मग ते तर काका गायबी झाले. हो, हे बघ, हे लिंबाचं झाड लक्षात ठेवा. हो. इथून आता आपण सरळ बड्डावर जाऊ. हो. ओके. आणि नंतर आपल्याला कडाकडानी त्या दुसऱ्या लिंबाच्या झाडापाशी एक पांढरा, ते बघ काका चाललेले आहेत हळूहळू, तिथून निघायचं गावात. गाव बघा किती दूर आहे. कुठे आम्ही काका? हे गाव, या गावातून सरळ सरळ पायी पायी शॉर्टकट मारत बड्डावर चाललो आहे. तिकडे जसा बड्डा दिसते ना, तशा बड्डावरून आता आम्ही इकडे चालणार आहोत. चलो. खरंच आपण एवढं. काटेरी झुडूप आहे, इथून आम्हाला घुसायचं आतमध्ये. आणि आम्ही माहिती आहे कुठे राहिलो, त्या टोकावरून या टोकापर्यंत. आता घुसा इथून. आणि फक्त एकदा पाणी पिलं. चलो. मला काढी द्या. हां, निघा. आता आम्ही चाललो आहे जंगलात. रस्ता माहीत नाही, काही नाही, चालले घुसायला. पायवाट जशी दिसेल तशी. मला पायातून काढून घेऊ. स्पोर्ट शूज घालायला पाहिजे तू. काय आहे का पप्पा? ती पहिले रस्ता क्लिअर करतो. ठीक आहे. मला नको मारायला काढी. ट्रेकिंग गाईज, ट्रेकिंग. माझ्या पप्पांनी मला वेळेवर साथ दिला, सॉक्स देऊन त्यांचे. झुडूप आहे बे. चला आपल्याला इथे. दुसरा मार्ग शोधावा नाही लागेल. इकडून. नाही जाऊ शकत. अबे इकडून रस्ता आहे ना. अबे नाही, रस्ता आहे पण नाही जाऊ शकत आपण. चल, आपल्याला दुसराच रस्ता शोधावा लागेल. पप्पा झुडपे. हा. पप्पा पडेल ना मी. काय ट्रेकिंग आहे गाईज ही. घसरण्यावाली ट्रेकिंग. हां, ये. हो, काही झालं काही तरी. झालं तरी. पप्पांनी मला वेळेवर त्यांचे सॉक्स काढून दिले आणि आता माझ्या पायाला काही नाही लागणार. हे बघ, इकडे बघ, एवढे काटेरी झुडूप आहे.
मी असं वाकडा करते व्हिडिओ बनवायसाठी. त्याच्यातून आपल्याला तिकडे जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. म्हणजे त्या टोकावर हे आता हे आहे काय म्हणते माउंटेन्स, बट एवढं भयानक काटेरी झुडपं आहे, तिथून घुसता येत नाही पण आपल्याला जायचंच आहे. हो ते बघ काय. तिथे थोडंसं दिसतंय रस्ता, हा इथून दिसतोय. चला आपण इथून जाऊ. काय करू, जायचं तर आहेच. दुसऱ्या लोकांसाठी पण रस्ता बनवून घेऊ. I'm really happy. माझे केस अटकले होते. तिकडे आहे रस्ता. एक्चुअली हे जेवढं इझी वाटलं होतं तेवढं आहे नाही, बट फिर भी हम ट्राय करेंगे. फर्स्ट टाइम ट्रेकिंग करते एवढी हार्ड वाली. आहे रस्ता? हो रस्ता मिळाला. रस्ता मिळाला पण बंद आहे इकडनं. चला ना. कसं घुसणार आहे, काठी खूप आहे, शरीर ओरबडेल तुझं पूर्ण. रस्ताच नाही भेटत. काडे काडे दिसतंय. इकडे बघ. हे इकडून ट्राय करू. पप्पा इकडे रस्ता आहे. इथून एक रस्ता दिसतोय. चला. आहे हा आहे का? चल बघू. असं वाकून यावं लागेल होती. चालते. बुड्डाच व्हायचं आहे आता आपल्याला. वाव का सुंदर रस्ता आहे. ते मी जपान मध्ये असे बघितले होते. पप्पा इथे तुम्ही उभे होऊ शकता. वाकून ये. ठीक आहे. लोक बघत बघत चाललंय आपल्याला. लाईक लिटरली दिस इज सो सॅटिस्फाईड. मला वाटलं नव्हतं असं राहील. मम्मी माझी केस बांधून आली असते. रस्ता कुठे? रस्ता हे इथून इथून ट्राय करू शकतो आपण. नाही. इथून मस्त जाऊ. रस्त्यावर तर जायचंच. हे बघा अर्ध्या दूर आलोय आपण. आता काय करायचं? एक फोटो घेऊ. हम्म. राहू दे. व्हिडिओ घेतला का? हा. वाकूनचा हे घे, काडी पाहिजे? हा. हा. तू वाकून जा फक्त. हे टेंट सारखं वाटतं ना, असे सगळे एकाच साईडने आले तर. जंगलात घुसले, रस्ता नाहीये. हे बघा कारभारी. मामाला असती तर ती ओरडली असती वधूवर. असं नाही करायचं, तसं नाही करायचं. मूर्ख आहे का एवढ्या दूर चाललंय. शेवटी आम्हाला रस्ता मिळाला नाही. आम्ही परत रोडवर येतोय. पुन्हा रस्ता स्टार्ट करू. बरं फायनली आम्हाला रस्ता सापडलेला आहे बड्डावर जाण्याचा. आम्ही कंटिन्यू चालतच आहोत. लास्ट टाइम मी गोकर्णाला गेलो असताना असं जंगलात फिरलो होतो मित्रांसोबत. आज माझ्या मुलीसोबत. आज आम्ही देवच ट्रॅव्हलिंग करतो. माझी मम्मी नुसतं मला टोकत राहते. असं नाही करायचं, तसं नाही करायचं, तसं नाही करायचं, असं नाही करायचं. पण माझे पप्पा मला सपोर्ट करतात. आय एम प्राऊड ऑफ माय पप्पा. जय हिंद पप्पा. हे पायवाट आहे होतं इथे. चल जाऊ दे, इथूनच बघून आणखी वरवर जाऊ. नशीब रस्ता मिळाला, कारण खूप 2-3 रस्ते शोधले आम्ही. आम्हाला काही रस्ता मिळतच नव्हता. हे बघा चाललोय बड्डावर. यस. आम्ही टोकावर पोहोचलो. कसं वाटत आहे? हे बघा. मा इकडे शेत आहे. हो, तर आता बड्डावर पोहोचल्यानंतर बड्डाच्या वरची जी भाग होता आपल्याला जे दिसत होतं तिथे पण शेत आहे. कसं वाटतंय? बट नाव आय एम रिअली टायर्ड. हे बघा बड्डाच्या शेवटच्या ठोकावर पोहोचून इथे पुन्हा शेतीच आहे. लोक आपल्या घरापासून एवढं हे इकडे
फार्म करायसाठी आता. कसं वाटलं तुला? वाटते भाजी उष्टी टाकताना, भात पोळी उष्टी टाकताना आता कळलं ते पिकवायला किती वेळ परिश्रम लागतो. हा. टाकशील आता? उष्ट टाकशील का? पक्का? बघ बड्डावर पप्पा, पोहोचल्यानंतर हा पाणी हा एकदाच पाणी पिलं मी इथे येताना. आता विचार कर शेतकरी लोक कसे करत असतील. हा अं, आम्ही हाँ, बड्डावर हमारी पोहोचलो आहे मेहनत सफल आहे. एवढ्या मेहनतीनंतर. मी खूप घाणेरडी दिसते. नाही छान दिसतंय, माझं बाळ छान आहे. हे बघा बड्डावर पोहोचल्यानंतर शेवटी काय आहे, बड्डावर सुद्धा मग शेतीच माझं होत डोकं आहे. गरम झालं. मग एवढ्या उन्हात आलो तर गरम नाही होणार. चलायचं हो. परतीचा प्रवास सुरू करायचा. अं? परतीचा प्रवास. हो. चलो. माझे घाम कसं वाटतंय खालून बघायला, कसं होतं आणि आता वर चढल्यानंतर कसं वाटतं? खालून बघायला नेहमी सारखंच होतं, वरती म्हणजे? चढून पण नेहमी सारखंच आहे. काय नेहमीसारखं? शेत. खालून बघायला शेत थोडी दिसत होतं आपल्याला, त्याला म्हणतात काड्या. माझी मम्मा आणि यांची बायको खूप रागवते कोणाला? आम्हा दोघांना. तुला? तुम्हाला नाही. आम्हा दोघांना. हेच पप्पा माझ्यापेक्षा जास्त कांड करतात. मी नाही करत, तूच करतो शहाणी. चल. थांबा. ह्या मस्त आहे बघ. शेती करते ती. याला शेती नाही म्हणत, शहाणी. कसं वाटते? खूप बकवास वाटतं त्या. रोज येऊ शकते शेतात? नाही. चलो आता आपण निघू. आपलं एक टार्गेट कंप्लीट झालं. आपण जवळपास ओदू 4-1 किलोमीटर आलो असेल. 5 किलोमीटर. थांब. आम्ही आम्ही जे काय बड्डा म्हणतात, माझी आजी मला बड्डा म्हणत होती म्हणून मला ते बड्डा शब्द माहिती आहे. ते माहीत नाही मला काय आहे हे. तुम्हाला काही माहीत असलं तर सांगा. हे बघा पूर्ण टोकावर आल्यानंतर शेवटी आता आम्ही खाली उतरतो. सबस्क्रायबर्स वाढेल. अरे हा ओदू, एकदा सबस्क्रायबरला सांग ना तुझ्या या जर्नी बद्दल. मी खूप थकली आहे. तुम्ही असं नको कराल, कारण तुम्ही जेव्हा पण याल तुम्हाला इथे शेतीच दिसणार आहे, बाकी काय नाही. आणि चढताना थ्रिल होतं. खूप जास्त. माझे केस पप्पा माझे केस वाटले. आणखी तुला कसं वाटलं असं? तू मम्मा असताना हे डेअर करू शकता नाही, का बरं? मला माझ्या पप्पांसोबत करायचं. चलो अभी चलो आगे चलो. आता उतरतानाचा व्हिडिओ घेऊन घेऊ, ठीक आहे? हे पप्पा पकडा तुम्ही यार. दे. हां चलो. ये देखो गाइस. आणि काहीतरी दाखवत असते नुसती. ये देखो गाईस, ये देखो गाईस. ओदू ब्लॉगर सारखं कर ना काहीतरी. सगळ्यांना समजावून सांग आपण कुठून आलो, कसे आलो. हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. आज की वीडियो है ट्रैकिंग के बारे में. हाँ तो हमने ट्रैकिंग कहाँ से शुरू, हाँ बताओ हमने ट्रैकिंग कहाँ से शुरू की? अरे यार ये ओविस चैनल है, ओवी की दुनिया. यस, व्लॉग नेम इज ओवी की दुनिया. प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब. वो वाला तो बता दो. ऐसा नहीं बोलते. हाँ कैमरे में देख के. Okay guys, thank you for watching the video and like, share and subscribe. Bye. हा बघा ते पळताना दिसली मला. हा रस्ता आहे. काय रस्ता आहे. अरे बाबा खूप मेहनती आहे. माझी पोरगी चलून चलून थकलेली आहे. तिला पाठीवर बसवून घेऊन चाललोय. मी 10 वर्षाची आहे. आणि फक्त या व्हिडिओ साठीच बसवलंय, मग काढून दिलं. असं नाही छान. अरे यार पाणी पिऊ द्या. हो पाणी प्यायला आपल्याला तिथे आहे ना दरवाजा. बघ ना, तू सांगतो ना. आज आपण छान वेळ घालवला दोघांनीच मिळून. हा मी तुझ्यासोबत जसा वेळ घालवतोय, तू लहान असताना तसं. अरे पहिली पाण्याची गोष्ट करायला. आम्ही म्हातारे झाल्यानंतर, मी म्हातारा झाल्यानंतर, मम्मा म्हातारी अरे झाल्यानंतर हो ना, माहिती तू तुम्ही हा वर्ष किती वेळा विचारला. आमच्या सोबत वेळ घालवशील हा. पक्का? हाव.
हो काय ती भाषा. हो. आता लहान असताना सगळेच जण असे म्हणतात, पण मोठे झाल्यावर मग आपल्या प्रपंचात पहिलं राहून तुम्ही मला पाण्याची मुली गोष्ट- आपल्या आई वडिलांना सोडून चालले जातात. अरे यार मला ताण लागली आणि तुम्ही तू प्रश्नाचं उत्तर तर दे. ते तिथून रस्ता आहे ना ग, आलंच आहे ना. शेत. सांग ना. अरे मला नाही बोलायचं, मला सासरला म्हणजे तू मला म्हातारपणात वेळ नाही देशील. तुमचा ना मला खूप राग पैसे तर आमच्याजवळ भरपूर आहेत. येतो. हे इथनं रस्ता आहे. हा सांग ना. तू म्हातारपणात माझ्यासोबत असंच वेळ घालवशील का? तुमचं माझ्या काय म्हातारपणात energy तर पाहिजे वेळ घालवायला. एनर्जी नसली तरी तू राहिली तर एनर्जी आपोआप येईल. हा प्लीज आता इथून कुठून तरी ऑटो या आणि हे आपल्याला चल घेऊन- छान आहे. आपल्याला हे बघा पायी जात त्या गावात जायचं. तिकडे आपल्याला पाणी मिळेल. हा हेच तर म्हटलं तुला. हे बघ ते विहीर आहे, त्या विहिरीतलं आपण पाणी पिलं. आता पुन्हा पाणी पिऊ. मी 2 खूप ग्लास सारं पाण्याच्या भरोश्यावर आपण. एक मिनिट हा. एक ग्लास हे बघा या बड्डावरून आम्ही उतरलो. आता आम्ही इथे चाललोय शेतात. हाच रस्ता होता तो. त्या आजोबांनी आम्हाला सांगितलं गोईंग साईड. हा शेतात काम करायची तयारी सुरू आहे. पोरीला शेतकरी नवरा पाहिजे. हा नाही पाहिजे. हा थांबून जा. मी थांब तू नको हात लावू, मी करतो. खूप झालं बड्डा सोडून आलो, थकलो. डोकं गरम झालं चणकन. आम्ही चेहऱ्यावर पाणी टाकलं, पण पप्पा खूप टाइम झाले, मी नाही झाली. आता एवढ्या वरती जायचं तेवढं तर करणं बनतंय ना. मी घरनं नाही बैठ के झाली थोडी ना, होणार. पण हे कसे झाले. हे बघा आता आम्हाला ऊन जास्त होत आहे म्हणून आम्ही हे सगळं प्रकार केलं. नाही हे तर बघा. आणि नुसती बापाला डोंबडा ठरवते छिद्र तोंडाची. चलो आता हे राहू द्या ना, आपण खुल्या हाताने जाऊ ना. काय याची गरज झोपडे नाही. वगैरे नाहीये. हा झोपडे नाही ना. हा चल ठीक आहे. आता आपल्याला चलो. हे बघा ऊन जास्त आहे तर आता चेहरा जेवढा डोंबडा झाला तेवढा ठीक आहे. पप्पा ते लालीने घातलं होतं ना. लाली देव माणसातली नाही. हा तिने पण असंच घातलं होतं. आता थोडंसं चेहरा सनस्क्रीन लावून प्रोटेक्ट करतो. आज शेतात आलो आहे. पण मी आंघोळ नाही करणार. मूर्ख लेखाची. किती दिवस आंघोळ नाही करत तू? काल केली होती ना. हां व्हेरी गुड. चलो आता आमच्या परतीचा प्रवास सुरू आहे शेतात. हां हे बघा मी आणि माझी लेक. जसं की त्यांना माहीतच नाही. अरे हो यार, लेकिन बहुत से व्यूवर्स अपने ऐसे रहेंगे यूट्यूब मधले ज्यांना ओवी कोण आहे माहीत नाही राहणार. त्याच्या आधी त्यांच्यासाठी. स्टार्टिंगला सांगून दिलं होतं. हां चलो बाय 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 कर दो. बाय. रागवली नाही पाहिजे म्हणून. हां खरंच ते फुलं ती काय करणार आहे. सनफ्लावर सारखे आहे ना छोटे छोटे. हां ते वाले. तुम्ही पण घ्या. मी नाही घेत. मी माझ्या बायकोसाठी अशी फुलं नाही देत. मी गुलाबाचं फुल देतो. का बरं गुलाबाचं फुल दिलं तर काय हरकत आहे. सुंदर आहे. मला नाही देत तुम्ही कधी. आ मला नाही देत कधी तुम्ही दिलंच का? ठीक है एक आध बार आपको भी दे दूंगा. आप मेरी बेटा है ना. नहीं हूँ मैं आपकी बेटा. फिर कौन है, दोस्त है. हाँ हाँ आपकी ट्रैवलिंग पार्टनर. ट्रैवलिंग पार्टनर है मेरी. ओ माय गॉड. आपको अच्छा लगता है पापा के साथ ऐसे घूमना कुछ भी करना. हाँ का बरं पप्पा रागवत नाही म्हणून काय पण कर. चिंगड करायला मस्त. मम्मा खूप रागवतोय. इकडे नाही जायचं, तिकडे नाही जायचं. याला हात नको लावू, त्याला हात नको लावू. हा जरीला असू शकते. काळजी करते का ती तुझी. नाही ते जहरीलं नाही आहे. आम्ही लहान असताना आम्ही तोडायचो त्याला. अरे नाही म्हणजे ते तिला वाटते ना की जरीला असू. ओके ओके हा ती काळजी करत असते तुझी. पण एवढं सगळं कोणासाठी गंगा आहे. जमा करताय. हा मम्मा मला माहित आहे तू तिला मस्का लावायसाठी. ती घरी गेल्यावर रागवली नाही पाहिजे हे म्हणून. बुकेमध्ये टाकतात ना. हम्म
आम्ही लहान असताना कामठीला पण असंच होतं. खरं सांग, तू तिला मस्का लावायसाठी करताय ना? इच्छा झाली म्हणजे. ती तुला रागावली नाही पाहिजे म्हणून? नाही रागवत. नाही रागवत? असं इच्छा झाली म्हणून. हे बघा, मगाशी आम्ही चुका केल्या. आम्ही शेताच्या आतमधून जात होतो. आता आम्हाला प्रॉपर पायवाट सापडलेली आहे. आय थिंक ही पायवाट सरळ गावात जाईल. आता बरोबर आम्ही पायवाटीनेच जातोय. मी तर डायरेक्ट खुदली. क्या किया? खुदली. ये मेरे ट्रॅव्हलिंग पार्टनर आहे. वाव, रिअल. Here. कलर चेंज होतो. हो, आधी व्हाईट होता, आता येलो होतोय. मला माझ्या या ट्रॅव्हलिंग पार्टनर सोबत कुठेही फिरायला खूप आवडतं, कारण मस्त आहे, खूप एन्जॉय करते, चिंगळ करते, मला खूप आवडते. मला अशीच बेटा पाहिजे होती, जी खूप चिंगळ करेल. चला. चालायचं? मला हिच्यासोबत बोर नाही वाटत, कुठे पण फिरायला छान वाटते माझ्या बेटासोबत. हां, तर शेतात नवीन नवीन शोधत राहते. हां, काय आहे? हे बघा. काय ग? हे काळं काळं. काय आहे ते? पण हे तर बघा, हे काळं. ते फुलं आहेत. फुलं आहे काय माहिती नाही, देवजाने. हे याच्याबद्दलही बोलतंय. यम्मी वाटतंय. येस, थोडीशी फोटोग्राफी करून घेऊ आपण. चलो. हा. आणि हे बघा, थकलेलो आहे. थकून थकून हे आता बघा खाली मी बस. किती पतली झाली. हे आम्ही एवढ्या दूरून आलो आहे हे आणि काय इकडे एवढ्या दूर जायचं आहे. मधात सावली दिसली, दोघे जण बसलोय. मी म्हंटल म्हणून बसले. माझा ओढा थकलेला आहे. ये ज़्यादा एनर्जी नहीं है इसकी. हे मला उचलून नेले पुन्हा. बापाच्या पाठीवर बसून आली शहाणी. पाय दुखले घरात नुसती त्रास देते. तसं काम करावं लागतं होतं. त्यांना सावली तरी मिळते. कुठे मिळते ग? किती मेहनत करतायत बघ ना.